राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या संगीत नाट्य परंपरेत भर पडावी या उद्देशानं 14 ऑक्टोबर 1915 ला संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह उभारलं। त्या काळात हे नाट्यगृह भारतातलं सर्वात मोठं नाट्यगृह म्हणून ओळखलं जायचं। मात्र कोल्हापूरच्या कला परंपरेत मोलाचं योगदान देणाऱ्या या वास्तूच्या दुरावस्थेनंतर ज्येष्ठ रंगकर्मी विक्रम गोखलेंसह अनेक कलावंतांनी नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं कोट्यवधी रुपये खर्चून या नाट्यगृहाचं नूतनीकरण करण्यात आलंय। नाट्यगृहाची पाहणी करून विक्रम गोखलेंनी इथल्या कामाबाबत समाधान व्यक्त केलंय, तर इतर कामांसाठीही निधी शासनानं द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। इथे आता काही गोष्टी अजून राहिल्यात आणि ते स्वतःच सांगतात की थोडा निधी कमी पडलेला, कारण त्यांनी जो मिळाला निधी तो फक्त ह्याच्यावर खर्च केलेला नाहीये। तो पाठीमागे जे ज्या करता कोल्हापूर आणि कोल्हापूर हा सगळा भाग प्रसिद्ध आहे ती कुस्ती, भारतीय कुस्ती, त्याच्यावर सुद्धा त्यांनी हे खर्च करून खूप चांगलं ते रिस्टोरेशन केलेलं आहे। दैदिप्यमान इतिहास सांगणाऱ्या नाट्यगृहाच्या या वास्तूचं राज्य शासनाच्या 10 कोटींच्या निधीतून नूतनीकरण करण्यात आलंय। त्यामुळे तिचं सौंदर्य अधिक खुललंय। केशवराव भोसले नाट्यगृहाचं नूतनीकरण झाल्यामुळे कोल्हापूरच्या नाट्यरसिकांना उत्तमोत्तम नाटकं पाहण्याची संधी आता उपलब्ध होणार आहे। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।